हाय गाईज, आय एम जी.के. नवतळे. यू आर वॉचिंग अवर युट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. आपण सध्या पाहत आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ऍज पर न्यू सिलेबस. यावर्षी 12वीचा आपला जो नवीन सिलेबस आला त्यानुसार पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आपण पाहत आहे. आणि तुमची ही जी 2020-21 ची बॅच आहे यांचा जो 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे त्यानुसारच आपण आपले सर्व लेक्चर घेत आहे. तर आता जे यावर्षी तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ही युनिट आहे हे आहे जवळपास 6 ते 7 मार्क्ससाठी राहणार विथ ऑप्शन. कारण आपलं एक 3 डायमेन्शनल जॉमेट्री हे जे युनिट कमी झालंय त्या एक युनिटचे जे 4 मार्क्स आहेत ते कुठल्या तरी युनिटमध्ये ऍड होतील. तर एखादा मार्क्स आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये सुद्धा ऍड होऊ शकतो. आणि आपला जो की आता रिड्यूस सिलेबस झालेला आहे त्यामुळे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये मोजकाच पोर्शन राहिलेला आहे, थोडका पोर्शन आहे जो की आपल्याला आता करायचा आहे, ज्यामध्ये आपले 2 इम्पॉर्टंट थेरम आहेत जे की आज आपण पाहणार आहे. त्या 2 थेरम पैकी एक थेरम यावर्षी एक्झाम मध्ये नक्कीच राहणार. म्हणजे आजच्या या लेक्चर मधून तुमचे 3 ते 4 मार्क्स हे फिक्स होतील. थेरम समजून घेण्यासाठी आणि आपलं हे पूर्ण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन युनिट समजून घेण्यासाठी काही तुमचे बेसिक कन्सेप्ट असणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीनेच आपण थोडंसं बेसिक कन्सेप्ट आणि थेरम असं हे आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. तर काही बेसिक कन्सेप्ट आपण इथं पाहूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो, त्यानंतर पाहिलं आपण स्लोप ऑफ लाईन आणि इक्वेशन ऑफ लाईन्स, ज्यामध्ये 5 इक्वेशन्स पाहिले लाईनचे. तर ते सर्व बेसिक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आज आपण त्या पुढचा बेसिक कन्सेप्ट पाहत आहे. तर पहा, अशा प्रकारचे इक्वेशन जे की लाईन मधून पास होत आहे, सॉरी ओरिजिन मधून पास होत आहे. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन is y is equal to mx. म्हणजेच काय, तर थोडक्यामध्ये एखादी लाईन जी आपल्या ओरिजिन मधून पास होत आहे त्या लाईनचे इक्वेशन असणार y is equal to mx. इथं m म्हणजे आपला स्लोप असेल. आता आपल्याकडे एखाद्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या लाईनचा जर स्लोप विचारलेला आहे, म्हणजेच काय, तर स्लोप ऑफ लाईन having equation is, suppose लाईनचे इक्वेशन ax plus by plus c equal to 0 जर असेल तर त्या लाईनचा स्लोप असतो, स्लोप ऑफ लाईन हॅव्हिंग इक्वेशन ax plus by plus c equal to 0 is m equal to minus a upon b. याआधी सुद्धा आपण स्लोप फाइंड करण्यासाठी 2 फॉर्म्युले पाहिलेले आहेत. जसं की m इज इक्वल टू टॅन थिटा. जेव्हा आपल्याला अँगल दिलेला असेल तेव्हा आपल्याला जर स्लोप विचारला तर तेव्हा आपण m इज इक्वल टू टॅन थिटा फॉर्म्युला यूज करतो. आपल्याकडे लाईन आहे आणि या लाईनचे आपल्याला 2 पॉइंट गिवन आहेत तेव्हा आपण स्लोप साठी फॉर्म्युला यूज करतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता जेव्हा आपल्याला लाईनचे इक्वेशन दिलेलं असेल ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 तर आपल्या लाईनचा स्लोप असेल m इज इक्वल टू मायनस a अपॉन b. सपोज एक्झाम्पल साठी आपल्याकडे लाईन आहे 3x प्लस 2y मायनस 5 इक्वल टू 0 आणि या लाईनचा जर आपला स्लोप विचारला तर आपला a इथं आहे 3 आणि b आहे 2, म्हणजे या लाईनचा स्लोप होणार मायनस 3 अपॉन 2. अशा प्रकारे हा कन्सेप्ट आहे. आता ही जी लाईन आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 ही कुठल्या तरी x एक्सिस आणि y एक्सिस ला कुठेतरी इंटरसेप्ट करत आहे. म्हणजेच काय, तर या लाईनचा x इंटरसेप्ट सुद्धा आपल्याला या इथून काढता येणार. x इंटरसेप्ट ऑफ सच अ लाईन इज, तर तो काय असेल, तर तो असेल मायनस c अपॉन a अँड y इंटरसेप्ट इज मायनस c अपॉन b. अशा प्रकारे जर आपल्याकडे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 हे इक्वेशन जर गिवन असेल तर आपण त्या लाईनच्या बेसवरून आपल्या x इंटरसेप्ट त्या इक्वेशन वरून x इंटरसेप्ट, y इंटरसेप्ट आणि स्लोप सुद्धा फाइंड करू शकतो. यासोबतच तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा असा एक कन्सेप्ट आहे. पहा, आपल्याकडे जर 2 लाईन आहेत, 2 लाईन having slope
m1 and m2. पहा आपल्याकडे दोन लाईन आहेत ज्यांचे स्लोप m1 आणि m2 आपल्याकडे गिवन आहे. त्या लाईन एक तर पॅरलल असतील, कधी जर स्लोप आपली इक्वल आहे. इफ m1 इज इक्वल टू m2 म्हणजेच काय, तर लाईन जर पॅरलल असतील तर स्लोप इक्वल येतील, किंवा इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो जर आपल्या दोन लाईनचे स्लोप इक्वल आहेत तर त्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. अशाच प्रकारे परपेंडिक्युलरचा सुद्धा कन्सेप्ट राहतो. लाईन आर परपेंडिक्युलर if product of slope means m1 into m2 is equal to -1. पहा जर m1 into m2 केल्यानंतर आपल्याला जर रिझल्ट -1 येत असेल तर आपल्या दिलेल्या ज्या लाईन आहेत ह्या एकमेकीला परपेंडिक्युलर असतील, आणि जर स्लोप इक्वल आहेत याचा अर्थ आपल्या लाईन्स ह्या पॅरलल आहेत. यासोबतच तुमचा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन. आता आपल्याकडे जर दोन स्ट्रेट लाईन आहेत तर अर्थातच त्यांच्यामध्ये एक अँगल बनलेला असेल. सपोज ॲक्यूट अँगल थिटा बी द अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन having slope m1 and m2. पहा आपल्याकडे दोन स्ट्रेट लाईन आहेत ज्यांचे स्लोप आपल्याला माहित आहे की त्यांचे स्लोप m1 आणि m2 आहे. तर अशा लाईनचा स्लोप काय असेल, इज गिव्हन बाय, तो असणार tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. फक्त इथं कंडिशन राहणार की m1 इंटू m2 इज नॉट इक्वल टू -1, कारण m1 इंटू m2 जर -1 होत असेल तर आपला डिनॉमिनेटर 0 होतो. इन शॉर्ट इथं जर स्ट्रेट लाईन होत असतील, कारण m1 इंटू m2 इक्वल टू -1 याचा अर्थ लाईन एकमेकीला परपेंडिक्युलर आहेत, आणि जर लाईन परपेंडिक्युलर होत आहे तर राईट अँगल बनतो, म्हणजे ॲक्यूट अँगल बनणार नाही. तर हा एक सिंपल कन्सेप्ट आहे. तर अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. यामध्ये महत्वाचं लक्षात ठेवा की जी लाईन ओरिजिन मधून जात असेल त्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू mx राहणार. जर आपल्याकडे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 इक्वेशन दिलेलं आहे लाईनचं, तर त्या लाईनचा स्लोप m इज इक्वल टू -e अपॉन b असेल. त्याच लाईनचा जर x इंटरसेप्ट विचारला तर -c अपॉन e असेल, आणि y इंटरसेप्ट -c अपॉन b. हे सर्व पॉइंट आपल्याला जेव्हा एक्सरसाइज मध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा युजफुल राहणार. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जर स्लोप इक्वल आहेत तर लाईन्स पॅरलल, आणि जर स्लोपचा प्रोडक्ट -1 येत असेल तर याचा अर्थ लाईन्स आर परपेंडिक्युलर. आणि जेव्हा केव्हा आपल्याला दोन स्ट्रेट लाईन मध्ये ॲक्यूट अँगल फाइंड करायचा असेल तर फॉर्म्युला आहे tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. चला राईट. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे बेसिक कन्सेप्टचा, ज्यामध्ये आपण पाहणार आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 कशाला म्हणायचं, याच्या आधी होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय समजून घ्या. होमोजिनियस इक्वेशन काय, तर अन इक्वेशन इन विच डिग्री ऑफ each term is same. असे इक्वेशन की ज्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही सेम राहते, अशा इक्वेशनला म्हटलं जातं होमोजेनियस इक्वेशन. मग आता याचं एक्झाम्पल पहा. सपोज आपल्याकडे एखादं इक्वेशन असेल x² y प्लस 3x² y प्लस 9y³ या आधी एक टर्म लिहून घेतो इथं x³ इज इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये पहा प्रत्येक टर्म, इथं x ची हायेस्ट डिग्री 3 आहे, इथं जर डिग्रीची ऍडिशन केली 2 + 1 3 होत आहे,
इथं सुद्धा डिग्री 3 आहे, इथं सुद्धा डिग्री 3 आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही सेम आहे. किंवा असं असेल x² प्लस 2xy प्लस 5y² इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये पहा प्रत्येक टर्मची डिग्री ही कशी दिसत आहे, सेम आहे, 2 आहे. अशा इक्वेशनला आपण होमोजिनियस इक्वेशन म्हणतो, ज्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही सेम राहते. आता स्वतः तुम्ही सांगू शकता होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 ची डेफिनेशन. होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. काय होणार डेफिनेशन, सेम an equation in which the degree of each term is as a 2 is called a homogeneous equation of degree 2. अशा प्रकारे आपण होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 त्याला म्हणू शकतो. एक्झाम्पल साठी पाहून घ्या. एक्झाम्पल मध्ये असेल x² प्लस 9xy मायनस 5 किंवा मायनस 6y² इक्वल टू 0. किंवा सिंपल असे ही राहू शकते x² प्लस xy इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही 2 आहे. अशा इक्वेशनला आपण होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 म्हणू शकतो. आता जनरल फॉर्म मध्ये पहा. इन जनरल an equation of the form of महत्वाचा कन्सेप्ट आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 is called a homogeneous equation of degree 2. is called a homogeneous equation of degree 2. पहा जेव्हा केव्हा होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हा शब्द येईल तेव्हा लक्षात ठेवायचं की स्टँडर्ड फॉर्म ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 याचा जनरल फॉर्म राहतो ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. इथं a, h, b हे नॉन झिरो कॉन्स्टंट आहे. ओके, राईट डाउन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये दोन इम्पॉर्टंट थेरम आहे, ज्यापैकी आज आपण पहिला थेरम पाहत आहे. होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y, that is ax² plus 2hxy plus by² equal to 0 represents a pair of line through origin if h² minus ab is greater or equal to 0. कंडिशन्स काय आहे की आपलं जे होमोजेनियस इक्वेशन आहे ax² plus 2hxy plus by² equal to 0 हे रिप्रेझेंट करते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. म्हणजे दोन लाईनचं ते जॉईंट इक्वेशन आहे, ज्या की लाईन आपल्या ज्या दोन लाईन आहेत ह्या ओरिजिन मधून पास होत आहेत. तर आपल्याला आता हे प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इथं काही कंडिशन घ्यावं लागतील. तर सुरुवातीला आपण प्रूफ मध्ये लेट काय दिलेलं आहे आपल्याला ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 याला इक्वेशन नंबर 1 घेऊ. बी अ होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. बी अ होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y. ओके, आता आपण इथं 3 केसचा यूज करणार आहे. केस नंबर 1 ज्यामध्ये आपण b इज इक्वल टू 0 कन्सिडर करू. जर आता आपण b इक्वल टू 0 कन्सिडर करतो तर इक्वेशन 1 पहा काय होणार. इफ b इज इक्वल टू 0 इक्वेशन 1 बिकम्स काय होणार. इक्वेशन 1 रिड्यूस होणार दे आता आणि आपल्याला मिळणार ax² प्लस 2hxy लास्ट टर्म कॅन्सल होऊन जाणार इक्वल टू 0. इथून आपण जर x कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये ax प्लस 2hy इज इक्वल टू 0.
आता हे काय रिप्रेझेंट करते, x इक्वल टू 0 अँड ax प्लस 2hy इक्वल टू 0. याचा अर्थ ह्या दोन लाईन आहेत ज्या की ओरिजिन मधून पास होत आहेत. कारण आपण आताच पाहिलं y इज इक्वल टू mx, हे त्याच टाइप मध्ये जात आहे. y इज इक्वल टू mx ही जी इक्वेशन आहे ही इक्वेशन असते लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ax प्लस 2hy येत आहे, याचा अर्थ ही जी लाईन आहे ही ओरिजिन मधून पास होत आहे. x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे y एक्सिस चा आणि y एक्सिस हा सुद्धा ओरिजिन मधून जात आहे. म्हणजे याचा अर्थ हे काय रिप्रेझेंट करत आहे, धिस रिप्रेझेंट्स लाईन पास थ्रू ओरिजिन. आता जर आपण सेकंड केस पाहत आहे, केस नंबर 2, ज्यामध्ये आपण कन्सिडर करू इफ a इक्वल टू 0 अँड b इक्वल टू 0. आपण दोघांनाही कन्सिडर करू a आणि b 0. तर काय होणार पहा, केस 2 मध्ये इक्वेशन 1 बिकम्स, काय बनणार इक्वेशन 1 आता पहा. इक्वेशन 1 मध्ये जर आपण a आणि b जर 0 व्हॅल्यू पुट केल्या तर सिंपल 2hxy इक्वल टू 0 राहणार. 2h ला तिकडे 0 कडे घेऊन गेलो तर आपल्याला फायनली xy इक्वल टू 0 मिळणार, जे की काय रिप्रेझेंट करते, कोऑर्डिनेट एक्सिस रिप्रेझेंट करत आहे. विच xy इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स कोऑर्डिनेट एक्सिस, इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट एक्सिस आणि अँड दे पास थ्रू ओरिजिन. आपल्याला माहिती आहे एक्स एक्सिस वाय एक्सिस हे ओरिजिन मधूनच पास होतात, दे पास थ्रू ओरिजिन. चला ते दोन केस मध्ये आपण प्रूव्ह केलं की आपल्याला जे इक्वेशन मिळाले, आता ही इथं काय मिळत आहे, एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू 0, ह्या दोनही लाईन ओरिजिन मधून पास होत आहे. इथं सुद्धा आपण प्रूव्ह केलं एक्स इक्वल टू 0 आणि ax प्लस 2hy इक्वल टू 0 ह्या दोन लाईन सुद्धा पास होत आहेत ओरिजिन मधून. आता केस 3 घेऊ, ज्यामध्ये आपण केस 3 मध्ये b इज नॉट इक्वल टू कन्सिडर करूया, b इज नॉट इक्वल टू 0. आता या केस मध्ये थोडा आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल, ऍडजस्टमेंट करावं लागेल. काय करू आपण, मल्टिप्लाय करू. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय b. इक्वेशन 1 ला b ने मल्टिप्लाय करू. पहा इक्वेशन 1 काय दिसत आहे आता, ax² जर मी b ने मल्टिप्लाय करतो तर abx² होणार प्लस 2hbxy होणार प्लस b इंटू b b² आणि y² इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण ही जी टर्म आहे abx² ला RHS मध्ये घेऊन चला. abx² ला जर तर ही इक्वेशन होणार 2hbxy प्लस by² इक्वल टू मायनस abx². आता जर इथं आपण ऑब्झर्व केलं, जर मी दोन्ही साइडला किंवा सिंपली आपण आता LHS पुरतं विचार करूया, LHS मध्ये जर मी h² x² ऍड करतोय तर आपलं इक्वेशन काय होणार, h² x² प्लस 2hxby प्लस by². म्हणजे आपण इथं कम्प्लीट स्क्वेअर बनवू शकतो. म्हणजेच काय, टू मेक लेफ्ट हँड साइडला LHS ला कम्प्लीट स्क्वेअर जर करायचं असेल, टू मेक लेफ्ट हँड साइड कम्प्लीट स्क्वेअर ऍडिंग काय ऍड करावं लागेल आपल्याला, h² x². आता ही तुम्हाला इथं जर लक्षात नसेल आलं तर पुढच्या स्टेप मध्ये हे तुमचा क्लिअर होणार की आपण h² x² काय ऍड केला. आपण जर h² x² ऍड केला तर नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला इथं पहा काय मिळणार, h² x² प्लस हे आहे 2hbxy 2hxby प्लस by² इज इक्वल टू LHS मध्ये जर ऍड केला तर RHS मध्ये सुद्धा h² x² ऍड होणार. तर त्याला h² x² मायनस टर्म आहे abx² मायनस ऑफ abx². आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे पहा, ही टर्म म्हणजे a कन्सिडर करा आणि ही टर्म b कन्सिडर करा. तर आपल्या लक्षात येत आहे की a²
प्लस 2 टाइम ए बी प्लस बी स्क्वेअर बनत आहे आणि आपल्याला माहित आहे की ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता याला जर आपण तसं घेतलं तर ए मीन्स एच एक्स प्लस बी म्हणजे आपला बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू या आरएचएस मध्ये एक्स आपण कॉमन घेऊ शकतो तर इथं राहणार एच स्क्वेअर मायनस ए बी. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला आता इथं एच एक्स प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू इथं एक्स कॉमन घेतल्यानंतर एक्स स्क्वेअर कॉमन घ्या. एक्स स्क्वेअर जर कॉमन घेतला तर काय मिळत आहे एच स्क्वेअर मायनस ए बी मिळत आहे. आता इथं काय करायचं थोडी ऍडजस्टमेंट करूया. कशा प्रकारची ऍडजस्टमेंट करायची पहा. एच एक्स प्लस बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर तर दिसत आहे. इथं मी एक्स चा स्क्वेअर ब्रॅकेट बाहेर घेणार म्हणजे एक्स लिहिणार इथं आणि याला मी अंडर रूट ऑफ एच ए स्क्वेअर मायनस ए बी आणि आता होल स्क्वेअर घेतोय. तर काय होणार एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर आणि हे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाणार आणि एच स्क्वेअर मायनस ए बीच राहणार. आता हे आपण यासाठी केलं. आता ही जर टर्म आपण या बाजूला घेऊन येत आहे तर आपल्याला मिळतं एच एक्स प्लस बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर आपला एलएचएस मध्ये ऑलरेडी आहे. ही ब्रॅकेट जर आपण इकडे घेऊन आलो तर ही मायनस होऊन येणार ब्रॅकेटमध्ये एक्स अंडर रूट ऑफ एच ए स्क्वेअर मायनस ए बी आणि आता होल स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला इथे मिळणार इज इक्वल टू आरएचएस मध्ये राहणार 0. हे यासाठी केलंय आपण. आता आपल्याला एक फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर दिसतंय म्हणजे याला आपण कन्सिडर करू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 0 आणि आपल्याला माहित आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 0 चा अर्थ होतो इन अ फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी इन अ सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी. तर आपण याला जर हा फॉर्म्युला इथे यूज केला तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय मिळणार ए मीन्स एच एक्स प्लस बी वाय प्लस बी मीन्स आपला एक्स अंडर रूट ऑफ एच ए स्क्वेअर मायनस ए बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये यांचं सबस्ट्रॅक्शन जर आपण घेणार तर एच एक्स प्लस बी वाय मायनस एक्स अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. काय केलंय आपण ए प्लस बी ए मायनस बी अशा प्रकारे आपण याला सिम्प्लिफाय केलंय. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आता हे दोन सेपरेट इक्वेशन लिहून घ्या. दॅट इज याला आपण एच एक्स प्लस एक्स अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी लास्ट मध्ये बी वाय लिहून घ्या. by is equal to 0 and hx प्लस च्या इथं मायनस एक्स अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी वाय इक्वल टू 0 अशा प्रकारे आपल्याला दोन इक्वेशन इथं मिळालेले आहेत. आता यामधून जर आपण एक्स कॉमन घेत आहे दोघांमधूनही दॅट इज किंवा हिन्स आता या इक्वेशन मधून जर x कॉमन घेतला तर हे काय होणार x इन ब्रॅकेट h प्लस अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी वाय इक्वल टू 0 आणि सेकंड टर्म काय मिळणार आपल्याला सेकंड इक्वेशन इथून x कॉमन घेतला तर h मायनस अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी वाय इक्वल टू 0. आता इक्वेशन दिसताना जरी मोठं असेल परंतु त्याचा फॉर्म कुठला आहे ते समजून घ्या. तर त्याचा सिंपल फॉर्म आहे ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0 ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0. एक्स सोबत कॉन्स्टंट आहे वाय सोबत एक कॉन्स्टंट आहे दोघांची ऍडिशन इक्वल टू 0 आहे म्हणजे सिंपल हा कन्सेप्ट आहे वाय इज इक्वल टू एम एक्स. त्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन दिसत आहे. इथे इक्वेशन दिसताना जरी एवढं मोठं असलं तरी एक्स कॉन्स्टंट प्लस y कॉन्स्टंट इक्वल टू 0 मीन्स y इज इक्वल टू mx या फॉर्म मध्ये आपलं हे इक्वेशन आहे. याचा अर्थ हे जे दोनही इक्वेशन आले हे पासिंग थ्रू ओरिजिन आहे म्हणजे थर्ड कंडिशन मध्ये सुद्धा आपण प्रूव्ह केलं जेव्हा b इज नॉट इक्वल टू 0 आहे आपल्याला जी इक्वेशन मिळत आहे ते पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. फक्त आता आपल्याला एच स्क्वेअर मायनस ए बी इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे कारण जर आपण एच स्क्वेअर ग्रेटर ऑर इक्वल टू 0 पाहिजे कारण स्क्वेअर रूट मधली जर व्हॅल्यू मायनस आली तर तो रिअल नंबर राहणार नाही त्यामुळे एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर ऑर इक्वल टू 0 पाहिजे. तर हे आपली कंडिशन इथं सॅटिस्फाय होते. आपण इथं लिहिणार धिस रिप्रेझेंट्स किंवा धिस लाईन्स रिप्रेझेंट्स
lines are passed through. Simply this represent line pass through origin. Pass through origin. अशा प्रकारे हा तुमचा जो मोस्ट इम्पॉर्टंट थेरम आहे हा 3 केस मध्ये आपण प्रूव्ह करू शकतो की तीनही केस मध्ये आपल्याला जे इक्वेशन्स मिळतात कुठून मिळाले ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 यापासून जे काय आपल्याला पेअर ऑफ लाईन्स मिळाल्या तीनही केस मध्ये इथं आपल्याला पेअर ऑफ लाईन मिळाली x इक्वल टू 0 अँड ax प्लस 2hy y इक्वल टू 0 ह्या लाईन सुद्धा पास थ्रू ओरिजिन आहे. सेकंड केस मध्ये आपल्याला कोऑर्डिनेट एक्सिस मिळाले जे की आपल्याला माहित आहे पास थ्रू ओरिजिनच राहतात. थर्ड केस आपण घेतली त्या केस मध्ये सुद्धा आपल्याला 2 इक्वेशन मिळाले लाईनचे त्या दोनही लाईन पास थ्रू ओरिजिन आहे. अशा प्रकारे हा तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट थेरम इथं प्रूफ होतो ज्यामध्ये तुम्ही आणखी एक लाईन लिहू शकता फ्रॉम केस 1, 2 अँड 3 hence prove the homogeneous equation of degree 2 in x and y that is ax square plus 2hxy plus by square equal to 0 represents a pair of line passing through origin if आता इथंच ही कंडिशन सॅटिस्फाय होते h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर ऑर इक्वल टू 0 कारण तो जर ग्रेटर ऑर इक्वल टू 0 नसेल तर आपला रिअल नंबर राहणार नाही आणि आपली इक्वेशन एक्झिस्ट असणार नाही त्यामुळे ती कंडिशन तिथं सॅटिस्फाय होते. ओके इथं आपला हा थेरम झालाय. आता आपण नेक्स्ट थेरम पाहणार आहे जो की यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे असं म्हणता येणार आहे. ठीक आहे लिहून घ्या. ओके गाईज तर सेकंड थेरम आणि जो आपला थेरम पाहायचा आहे आणि थोडा बेसिक कन्सेप्ट सुद्धा राहिलेला आहे ज्यासाठी आपल्याला एक आणखी व्हिडिओ बनावा लागेल जो की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच आणि इथं आपण हा व्हिडिओ कम्प्लीट करूया. चॅनलला जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा जो आपला मोस्ट इम्पॉर्टंट थेरम आहे जो की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसेलच तर तो थेरम सुद्धा पाहायला विसरू नका आणि तुमचे 4 मार्क्स या व्हिडिओमध्ये मिळवणार जे काय आहे ते फायनली फिक्स करून घ्या. तर ठीक आहे पहा पुढचा व्हिडिओ. ओके बाय बाय.